साहेब आम्ही आमच्याकडून तसं तर हे नाही झालं. आमच्याकडे आहे 700 कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर योजनेवर खर्च करते भोकर मतदारसंघात, परंतु त्याचं काम अजूनही पूर्ण झालं नाही. या संदर्भात त्याची योजना मंजूर होण्याच्या अगोदरच काय, परंतु पाईपलाईन आणि त्या विहिरीचं काम अजून या संदर्भात विनंती करतो. ठीक आहे, त्याच्यावर आपण त्याची योजना मंजूर होण्याच्या अगोदरच काय नाही, त्या ठिकाणी आपण परवानगी दिलेली नाही. या संदर्भात विनंती करतो. ठीक आहे, त्याच्यावर आपण या ठिकाणी पाण्याचा उद्योग पूर्ण झालेला नाही. हस्तांतरमध्ये काम पूर्ण झालं आणि तुम्ही हस्तांतर झालं, पण ऍक्च्युअल मध्ये तिथं कामच झाले नाही. त्या ग्रामपंचायतला सरपंचाला तुम्हाला जर आवडत असेल सीओ मॅडम बोलल्याप्रमाणे चव्हाण असं म्हणाले की अजूनही माझे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. या त्यांच्या नेमक्या वक्तव्याचा सध्याचा राजकीय अर्थ काय? नाही, आता अशोकरावजी चव्हाण यांनी कालच मी स्टेटमेंट बघितलं की राहुल गांधी यांचेही माझे चांगले संबंध आहेत. मला असं वाटते की भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी अनुभूती लवकरच झाली असेल, त्यांना भाजपचा काही अनुभव लवकरच आला असेल, त्यामुळं ते आज वक्तव्य असं करतायत की राहुल गांधी यांचे माझे संबंध आहेत. त्यामुळं याच्यावरून स्पष्ट होते की भाजपनी त्यांना पक्षामध्ये घेतलं, पण ते त्यांना ज्या स्तरापर्यंत न्यायला पाहिजे होतं ते भाजपमध्ये ते जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ असं होतो की राहुल गांधींनी त्यांना त्या पक्षामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं होतं, जे स्वातंत्र्य त्यांना दिलं होतं, त्या भाजपमध्ये काम करताना त्यांना ह्या अडचणी येत आहेत. पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांचा या वक्तव्यातून आहे असं वाटतं? निश्चितच असू शकतो. दिशा समितीची बैठक होती आणि मला वाटते रेग्युलर सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली. आता नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला स्वतः त्यामध्ये काय अनुभव आला? आम्हाला असं ऐकवात आहे की तुम्ही MSCBचे जे प्रश्न आहेत मुख्यतः नांदेड शहरामध्ये, त्याच्यावरून तुम्ही अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. नेमकं काय चर्चा झाली? नाही, तसं मी अनेक प्रश्नावर माझं मत मांडलेलं आहे. महावितरणच्या संदर्भामध्ये गेल्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण आणि खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी प्रश्न मांडला होता की ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर किती दिवसामध्ये भेटते, आणि अनुपालन अहवालामध्ये दिलं होतं की 2 दिवसामध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून देतो. माझ्या बघण्यामध्ये नांदेड जिल्ह्यात अशी एकही घटना नाही. आणि मग खासदारांना जर चुकीचं उत्तर देत असाल, आमदाराला जर चुकीचं उत्तर देत असाल, तर त्याच्यात अर्थ काय? आणि मागच्या वेळेस माननीय पालकमंत्री महोदयांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जाहीर केलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन महावितरणच्या संदर्भात एक विशेष बैठक मुंबईला लावू. ती पण बैठक आत्तापर्यंत झाली नाही. त्याच्यामुळं महावितरणचं नेमकी अडचण काय, त्यांना काय निधीची कमतरता आहे, आणि अतिशय वाईट कारभार आहे त्यांचा. मी त्यांच्या कारभारावर बोलण्याची आवश्यकता नाही. ट्रान्सफॉर्मर जळाला शेतकऱ्याने आणून द्यायचा. नियमामध्ये असं आहे की जळलेला ट्रान्सफॉर्मर त्याने नेऊन बसवला पाहिजे आणि यांचं बिल करून घेतात ते लोक. त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनियमितता होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्या संदर्भात बोललो. बैठक सुरू असतानाही 5 ते 6 वेळेस लाईट गेली. काय नाही, मी त्यांना मुख्य अभियंत्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः पहिल्यांदा असं घडलं की मुख्य अभियंता पहिल्यांदा बैठकीला आले. एक तर DPCच्या बैठकीला येत नाहीत, दिशाच्या बैठकीला आलं नाही, पण आज मुख्य अभियंता आले. मी त्यांचं अभिनंदनही केलं की आपण आल्यावर तरी प्रश्न सुटतील, पण ते आल्यावरही लाईट गेली. तर त्याच्यामुळं त्यांनी स्वतः याच्यामध्ये तपासून घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं. त्यांना काही कार्यक्रम असेल, त्यांचे काही प्रश्न असतील, मला माहिती नाही. परंतु याच्यावर मी न बोललेलं बरं. परंतु मुरुमाचे जे प्रश्न आहेत, रेतीचे जे प्रश्न आहेत, आज 1000 हायवा नांदेडमध्ये चालत आहे. ज्यांच्याकडे परमिट नाही, ज्यांच्याकडे कुठलीच माहिती नाही, कोण्यात तहसीलदाराकडे त्याची रॉयल्टीची माहिती नाही, अनेक अपघात त्याच्यामुळं झाले. मी त्याच्यावर बोललो. RTO ऊसाच्या गाड्याचं मोजणी करतात आणि ओव्हरलोड झाली म्हणतात, मग मुरमाच्या गाड्याची तपासणी काय करत नाही? आज मुरमाची गाडी कोणी अडवली तर तहसीलचा माणूस हजर होतो सोडायला, पोलीस स्टेशन जमा. हे मला गुपित आणखी कळलं नाही. पण हे काय गुपित आहे, त्याचा उलगडा करण्याचा मी प्रयत्न केला. भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये लोक रस्त्यावर आले होते, ओव्हरलोड आहे. सगळ्याच मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या गाड्या चालतात. अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाचं तोंड बघून
कुठल्या गाड्या पकडल्या पाहिजे आणि कुठल्या गाड्या सोडल्या पाहिजे हे बंद झालं पाहिजे. आणि सगळ्या गाड्याच्या संदर्भातली रॉयल्टी त्यांनी RTOला पण आदेश दिले पाहिजे. मुरमाच्या गाडीला ओव्हरलोड नाही का? आज एखादा रस्ता मंजूर करायचा असेल तर आम्ही हेलपाटे घालतो. मतदारसंघामध्ये निधी किती मिळतो याच्यापेक्षा ते रस्ते किती लवकर खराब होतात हा प्रश्न निर्माण होतो. आणि कॅपॅसिटीपेक्षा जास्त वाहनं गेली, कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजनाची वाहनं गेली तर तो रस्ता खराब होतो. दुरुस्त कोण करणार? मग याचं मोजमाप नाही आहे. म्हणून परवा नाळेश्वरला जे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर ठेवलेलं होतं त्या दिवशी नाळेश्वरच्या कार्यकर्त्यांनी गाड्या थांबवल्या. एका तासामध्ये 129 गाड्याची लाईन लागली. ज्याचा व्हिडिओ मला कार्यकर्त्यांनी पाठवला आणि मी तो माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. काहीच ॲक्शन होत नाही. लगेच पोलीसवाला जाऊन सांगतो की तुमच्यावर ॲक्शन होईल. अरे ते जाऊ द्या. अंदाज समितीचे एवढे आमदार जाऊन विरोधीला येऊन गेले. त्यांचं वक्तव्य होतं की याला तहसीलदाराला फासावर लटकवलं पाहिजे आणि SDMला सुद्धा सस्पेंड करा. त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. कारवाई अंदाज समिती त्याची एक कार्यप्रणाली वेगळी आहे. इथला दौरा झाल्याच्या नंतर ते साक्षीसाठी बोलवतात आणि मला वाटते मी पण एका समितीचा प्रमुख आहे. साक्षीला बोलवल्याच्या नंतर कमिटी जो निर्णय देतो त्याची अंमलबजावणी सरकारने करायची असते. त्याच्यामुळं लवकरच अंदाज समिती या संदर्भातली बैठक बोलवून साक्षी घेतील आणि मग त्याच्यावरचा निर्णय घेतील. जिल्हाधिकाऱ्यांनी SDM आणि तहसीलदारांनी त्या प्रकरणात नोटीस पाठवल्या पण त्याच्या पुढं काही कारवाई केली नाही. खात्याअंतर्गत नाही. जिल्हाधिकारी आता अंदाज समितीची कुठल्याही समितीचं कामकाज याची चर्चा बाहेर होऊ नये अशा पद्धतीचा एक अलिखित नियम आहे. मी एका समितीचा अध्यक्ष असल्यामुळं त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. परंतु अंदाज समितीचं काम करेल. पूर्वीचे मित्र त्यांचं एक काल स्टेटमेंट आलं की राहुल गांधी आणि त्यांचे फार निकटचे संबंध अजूनही आहेत. काय वाटतं त्यांना काही वेळ लागलेले आता त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही. ते एकाला दोघेही ओळखून आहेत आणि शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला एवढी मोठं पद दिल्याच्या नंतर तो कार्यकर्ता सोडून जातो ते लोकांना दाखवावं लागते की माझे संबंध आहे. तेवढंच. साहेब, धर्माबादच्या उपनगराध्यक्षावर जुळ्याच्या संदर्भाने दुसरा गुन्हा दाखल झाला. मी अगोदरही सांगितलं होतं की राजकारणामध्ये सट्टेबाजांचं मटकेबाजांचं खूप मोठा प्रभाव आहे. तो प्रभाव कमी झाला पाहिजे आणि कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने अशा लोकांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. मी नाही त्यातली हे जो काही उद्योग चालतो ते लोक डोळ्याने बघतात पण गरीब माणसं कोणाच्या समोर बोलत नाही. कोणाला कोणाचं प्रोटेक्शन आहे, कोणाला कोणाचं प्रोटेक्शन आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांचा पक्ष भाजप चालवतो शिवाजीनगरमधून. त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे की धर्माबादमध्ये निवडून आलेले हे भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. ते स्वतः जाहीर केलं आहे. त्याच्यामुळे त्यांना पाठबळ कोणाचं आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही ना. नांदेडमध्ये सुद्धा सभापती पद दिलेलं आहे मटका चालकाच्याच पत्नीला. मी एकाचं कोणाचं वैयक्तिक नाव घेणार नाही पण अनेक भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी मटका चालवतात. हे लपून राहिलेलं नाही. प्रश्न दिशा समितीमध्ये झाले. आज नांदेड बचत भवन येथे दिशा समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बरेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते, संपूर्ण अधिकारी वर्ग उपस्थित होता आणि आज या दिशामध्ये जवळपास 24 विभाग होते आणि बऱ्याच विभागाशी चर्चा केली. प्रामुख्याने महानगरपालिकेमध्ये जी 4-5-6 दिवसापूर्वी 4 निरागस बालकांचा मृत्यू झाला होता त्या अधिकारावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, त्याच्यावर पुढे काय कारवाई प्रस्तावित आहे आणि त्या बालकांना मदत मिळवून देण्याविषयी चर्चा झाली. महापालिका आपण सांगतो की गोदावरी नदीच्या काठावर नांदेड शहर वसलेलं असतानाही अद्याप नांदेडकरांना शुद्ध पाणी वेळेवर या ठिकाणी भेटत नाही आहे. कामं पूर्ण झाले नाही आहेत. ड्रेनेजची कामं अपूर्ण आहेत, पाईपलाईनची कामं अपूर्ण आहेत आणि ग्रामीण भागातील जी आपली रस्त्याची कामं आहेत त्याच्या
संदर्भातही चर्चा झाली, पीक विमा संदर्भातही कृषी विभागाशी चर्चा झाली आणि एकंदरीत सर्व रेल्वे डिपार्टमेंट असतील, BSNL असेल, ज्या काही MSCB आहे, MSCBवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, जे की अखंडित वीज पुरवठा वारंवार होतो की नांदेडकरांना आणि नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना अखंडित वीज पुरवठ्यामुळे जो त्रास होतो त्या त्रासाला आपण काय उत्तर देणार नागरिकांना आणि त्या आपण किती दिवसामध्ये शहरी विभागाचं जर ट्रान्सफॉर्मर फेल झालं तर किती दिवसामध्ये द्यायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अद्यापही बरेच गावांना अद्याप ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत नाही. ट्रान्सफॉर्मर उपलब्धतेसंदर्भात MSCB काय कारवाई या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यामध्ये जर दोषी असेल तर काय दोषी अधिकाऱ्यावर काय कारवाई आपण केलेली आहे ती माहिती दिशा समितीला या ठिकाणी द्यावी. नॅशनल हायवेचे प्रश्न त्या ठिकाणी जे अपूर्ण काम आहेत ते पूर्ण करण्याविषयी त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि बऱ्याच विभागाशी चर्चा झाली आणि या ठिकाणी काही विभागाशी बैठकीमध्ये विशेष बैठक घेण्याचं त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये महावितरण आहे, रेल्वे विभाग आहे, असे विभागाशी विशेष आणखी एक बैठक जिल्हाधिकारीच्या दालनामध्ये घेण्याची लोकप्रतिनिधी मागणी केली. तेही विशेष बैठक काही विभागाची होईल आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्ह्याचं एक विजन त्या ठिकाणी तयार करावं, ज्या ठिकाणी ॲक्शन प्लॅन तयार करावे प्रत्येक डिपार्टमेंट, अशी सूचना आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला दिलेली आहे. जेणेकरून ॲक्शन प्लॅन जर आपल्यासमोर असेल तर त्या ठिकाणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून निधीची मागणी करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल आणि ॲक्शन प्लॅन जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर निश्चितच त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून जिल्ह्याला एक विकासाची गती प्राप्त करण्याचा निश्चय आज या संपूर्ण दिशा कमिटीमध्ये आम्ही निश्चय केलेला आहे. समितीचे चेअरमन आहात, तुम्ही समाधानी आहात आज झालेल्या चर्चेबद्दल? नाही आणि प्रशासनाच्या उत्तराबद्दल? आज जी चर्चा झालेली आहे त्याच्याबद्दल मी समाधानी बिलकुल नाही आहे. म्हणूनच मी तो उल्लेख केला आहे की ज्या काही डिपार्टमेंटची आणखी अपूर्ण माहिती आहे, ज्या काही डिपार्टमेंटला व्यवस्थित माहिती उपलब्ध करून देता आली नाही किंवा ज्या डिपार्टमेंटशी आम्ही असमाधानी आहोत त्या डिपार्टमेंटची विशेष बैठक परत एकदा जिल्हाधिकारी महोदयाच्या कार्यालयामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना बोलून त्या विभागाचा आढावा घेण्याचा आम्ही या ठिकाणी चर्चेमध्ये ठरवलेला आहे. तुमची जेव्हा बैठक चालू होती त्यावेळेस 6 ते 7 वेळेस लाईट गेली दिशा समितीच्या बैठकीमध्ये. मग आम्ही त्याचा उल्लेखही केलेला आहे. जी महावितरणमध्ये आज मोठ्या प्रमाणात महावितरणच्या प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये तिथं जे CEO होते आणि SC होते त्या दोघांनाही सूचना केल्या की बाबा बैठक चालू असताना 5-6 वेळेस जर लाईट जात असेल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर सामान्य लोकांचे काय हाल होत असेल तेही प्रश्न आम्ही सर्व दिशा कमिटीच्या सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित केला. लोकांची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी त्या कार्यालयापुढे उपोषणाला बसावं. निश्चित काँग्रेस कुठेही आंदोलनाच्या तयारीत दिसत नाही. लोकांनी शेवटी रोष असा होता की परवा ऑफिस फोडलं, परंतु तुमचा काँग्रेस पार्टी किंवा तुम्ही खासदार म्हणून कुठेही रस्त्यावर दिसत नाही. रस्त्यावर दिसण्यापेक्षा आम्ही 4 मुलांचा मृत्यू झाला तरी आपण भेटायला गेलो नाही. रस्त्यावर दिसण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. लोक आम्हाला फोन करतात, CE असेल, SC असेल, त्या विभागातले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील किंवा DY असतील त्यांना आम्ही सूचना देतो आणि आमचे जे पदाधिकारी आहेत ते वेळोवेळी जाऊन संपर्क करतात. आता जसं आपण म्हणलात की 4 निरागस बालकांचा मृत्यू झाला त्यावेळेस आम्ही सर्वजण खासदार महोदय अधिवेशनात होतं आणि निश्चितच मी त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी काय करता येईल हे बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे आणि मी ज्या दिवशी ही घटना झाली त्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यावर आणि जे संबंधित दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे माझं स्टेटमेंटही आपण सर्व प्रसारमाध्यमातून बघू शकता. आणि तुमचा आवाज निघत नाही असं काहीच नाही आहे. सत्ताधारी आणि विरोधी असं काहीच नाही आहे. जो माझं काम आहे, जो माझं कर्तव्य आहे ते मला करणंच आहे की सत्ताधारी विरोधी पक्ष असं काही नाही आहे. मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आणि एखादा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन केलं जाते महापालिकेच्या वतीने. त्या ठिकाणी एक लोकसभेचा लोकनियुक्त मी लोकसभेचा सदस्य आहे, लोकांनी मला निवडून दिलेला आहे. त्या कार्यक्रमालाही मला डावलण्यात आलं आहे. तेही प्रश्न मी या ठिकाणी सभागृहात उपस्थित केलेला आहे. काँग्रेसचे खासदार आहात, त्याची कारवाई झालेली आहे पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या समाधानी नाही बिलकुल त्याच्यामधून समाधानी नाही आहे. त्यांच्या
तुमच्या उत्तराला. लवकरच महापालिकेमध्ये मी त्या ठिकाणी बैठक घेणार आहे त्या विषयाची, आणि महापालिकेच्या वेगळे जे विषय आहेत, जसं की मी उदाहरणात दिलेलं आहे की चिखलवाडी ते गुरुद्वारा आज 3 महिन्यापासून रस्ता खोदून ठेवलेला आहे. तुम्ही त्या मृत्यू प्रकरणी जो संदीप पाटील म्हणून आहे, सुमन पाटील, तो मुख्य आरोपी त्याला व्हायला पाहिजे म्हणून त्याला सोडून इतरांना त्यांनी आरोपी करून त्या सस्पेंड केलं. नाही ठीक आहे, आपण जसं म्हणताय जो मुख्य सूत्रधार त्याच्या मागे कोण असेल त्याच्यावर निश्चितच कारवाई प्रस्तावित व्हावी असं आम्ही बैठकीत सूचना केलेलं आहे. जर कारवाई प्रस्तावित होत नसेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कलेक्टर साहेबाला भेटेल आणि त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करायला हवी, जे कोणी दोषी असतील. हे काम करणारा ठेकेदार, मुख्य ठेकेदार अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. आता नेमकं ठेकेदार, पालकमंत्री सांगूनही ठेकेदारावर का गुन्हा दाखल होत नाही याचं एक गोडबांगल आहे. नेमकं प्रशासनानं सूचना दिल्यानंतरही ठेकेदार असतील किंवा संबंधित त्या प्रकरणामध्ये कोणी दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई, कठोर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मी तर म्हणेल की मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे, या मताचा मी आहे. सर, ठेकेदारांनी जवळजवळ 1 करोड रुपये खर्च आहे, 60 लाख रुपये तर त्या बावेजा दिला त्या मुलाला. इतरही पैसा खर्च केला असं म्हणणं आहे. मग पैसे देऊन गुन्हेगाराचं म्हणणं असं मग पैसे देतो गुन्हे कसं दाखल करून घेईल, हा पेच पडलेला आहे. याच्यावर निश्चितच तुम्ही जे प्रश्न करता तर याच्याविषयी एक विशेष बैठक मी बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत कमिशनर साहेबाला की महापालिकेमध्ये मी स्वतः येईल आणि याच्याविषयी एक विशेष बैठक महापालिकेमध्ये होईल. अशा घटना पुढे भविष्यातही होता कामा नये आणि या घटनेवर तुम्ही काय कारवाई प्रस्तावित केले, जर केलेत नसेल तर एक खासदार म्हणून मी स्वतः पालकमंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे याचा पाठपुरावा करेल आणि दोषीवर कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करेल. महावितरणच्या विरोधात आंदोलन करणार आहात? निश्चित आज आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महावितरण जर सुधारत नसेल तर मी स्वतः त्या ठिकाणी कार्यालयावर आंदोलन करेल. आजच्या बैठकीला अधिकारी नव्हते बऱ्याच विभागाचे? नाही, काही विभागाचे अधिकारी, आता आम्ही सांगितले की 5 खासदार असताना सुद्धा DRM येणं अपेक्षित होतं. DRM या बैठकीला येत नाहीत आणि जे अधिकारी आज या बैठकीला उपस्थित नसेल त्यांना शोकास नोटीस देण्याची जबाबदारी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे. साहेब, अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजय चव्हाण या खासदार व्हायचे त्यांना वेध लागलेले आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की का होणार नाही, देशसेवा करायला मला आवडेल. तर म्हणून देशसेवा करायला त्यांना वाटत असेल की आता आमदार झालं, खासदार आलं, त्यांनी खुशाल जे स्वप्न आहेत त्यांना बघायला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते स्वप्न बघू शकतात. पण या ठिकाणी कोणी आलं तरी आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने तेवढ्याच ताकदीने लढण्यासाठी तयार आहोत.